नमस्कार, रुपाली कांबडी ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे। मुलांच्या स्कूल सुरू होत आहे, म्हटलं चला मुलांसाठी काहीतरी वेगळी डिश बनवूया। तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे गाजर, शिमला मिरची, टमाटर, पत्ता गोबी आणि लसूण। आपल्याला लागणार त्या प्रकारे आपण लसूण घेऊया आणि इथे मी 2 कांदा घेत आहे। आता सगळे भाजीपाला आपण बारीक बारीक याच्यामध्ये कापून घेऊया। आपण आता आधी कांदा कापूया। लंबा लंबा कांदा कापून घ्यायचा। बघा, खूप जाडसर नाही कापायचा, पातळ पातळ असा कांदा कापायचा। बघा, मुलं भाजी खात नसतं, तर आपण वेगवेगळ्या प्रकारे सहज मुलांना देऊ शकतो। म्हणून म्हटले चला भाजी चपाती खाण्यापेक्षा या प्रकारे पण मुलं सहज भाजी खाऊ शकतात। त्यांना दिसणार पण नाही आणि वेगळी डिश वाटणार। बघा, या प्रकारे लंबा कांदा कापून घ्यायचा। शिमला मिरची पण छान अशी लंबी लंबी कापून घ्यायची। बघा, छान असं मी भाजीचे बारीक बारीक लंबा आकारामध्ये कापून घेतलेला आहे। कांदा, पत्ता गोबी, शिमला मिरची, गाजर मी किसून घेतलेला आहे आणि अर्धा टमाटर घेतलेला आहे। बघा, या प्रकारे छान असं बारीक बारीक याच्यामध्ये कापून घ्यायचा। आता आपण यासाठी लागणार आहे आपल्याला गव्हाचं पीठ। आता आपण गव्हाचं पीठ चपाती करण्याकरिता मळत असतो त्याप्रमाणे मळून घेऊया। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, यामध्ये टाकूया मीठ। मीठ टाकलं तर छान चव येतं। आता आपण चपातीसाठी पीठ मळत असतो त्याप्रमाणे मळून घेऊया। बघा, छान असं मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे। आपण चपाती बनवत असतो ना त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं। कढईमध्ये थोडंच तेल टाकूया। गॅस सुरू केलेला आहे। आपल्याला थोडेच भाजी जे कापून घेतलेली आहे फ्राय करायचं आहे। थोडंच तेल टाकलेलं आहे। थोडंच तेल टाकायचं। तेल झालं की आपण जिरं टाकूया। छान जिरं होऊ द्यायचं। आपण भाजी कापून घेतलेली होती, आता आपण यामध्ये टाकूया कांदा। कांदा ब्राऊन कलर होऊ द्यायचा। बघा, हलका ब्राऊन झालेला आहे। यामध्ये टाकूया आपण पत्ता गोबी, शिमला मिरची। गाजर बारीक किसलेला आहे म्हणून आपण नंतर टाकूया। अर्धा टमाटर घेतलेला आहे, टमाटर टाकत आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं। मी यामध्ये ब्रोकली पण टाकू शकता। मुलांना कोणता पण भाजी आवडत असेल ते पण टाकू शकता। मी माझ्याकडे जे भाजीपाला होता, भाजीचे होते ते टाकलेलं आहे, कारण मुलांना वेगवेगळ्या प्रकारे आवडतं। तर तुम्हाला कोणती पण भाजी टाकायची असेल टाकू शकता। छान असं फ्राय करून घ्यायचं। पनीर घेतलेला आहे, पनीरला बारीक बारीक याच्यामध्ये कापून घेत आहे। खूप बारीक नाही करायचा, लंबा आकार द्यायचा आहे आपल्याला। कमी जास्त करू शकता किंवा नसेल नाही टाकलं तरी चालेल। आपल्याला बाळासाठी आपल्यासाठी पण छान आहे, पण मी मुलांसाठी टिफिन मध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिलं तर खातात मुलं, म्हणून मुलांसाठी म्हणत आहे। या प्रकारे असा लंबा पनीर कापून घ्यायचा। बघा, छान असं मी लंबा लंबा कापून घेतलेला आहे। भाजी वगैरे फ्राय झालेला आहे। आता आपण यामध्ये टाकूया गाजर मी किसून घेतलेला होता ते टाकत आहे आणि पनीर या प्रकारे लंबा लंबा कापायचा पनीर टाकत आहे। यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ। मीठ टाकत आहे। चवीनुसार मीठ टाकायचं। काली मिरी पावडर,
थोडेच टाकत आहे, कमी जास्त प्रमाण करू शकता. आणि चिली फ्लेक्स छान असं मिक्स करायचं. बघा, छान असं मिक्स करून घेऊया. आता मी गॅस बंद केलेला आहे. थंड होऊ द्यायचं, नंतर आपण बाकी प्रोसेस करूया. थंड झालं की आपण बाकी समोरची प्रोसेस करूया. कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. यामध्ये टाकूया लसूण. लसूण फ्राय करायचा थोडा. मी विसरलेले होते, जेव्हा आपण सगळ्या भाजी मिक्स करत असतो, तेल, नंतर लसूण आणि जिरं, नंतर सगळ्या भाजी टाकायचा. थोडंच फ्राय करत आहे. फ्राय केलेला लसूण यामध्ये टाकून घेऊया. 9-10 लसूण घेतलेल्या होत्या, बारीक याच्यामध्ये कापून घेतलेला आणि या प्रकारे फोडणीमध्ये तेलामध्ये सोडायचं. यामध्ये मी 1 चम्मच किंवा 2 चम्मच पिझ्झा सॉस टाकत आहे. नसेल टोमॅटो केचप टाकले तरी चालेल. बघा, 1.5 पोहा खाच्या चम्मचने 1.5 चम्मच मी पिझ्झा सॉस टाकलेला आहे. छान असं मिक्स करून घेऊया. पूर्ण भाजी जी आपण फ्राय करून घेतलेली होती, छान असं आता थंड झालेली आहे. आता आपण पराठा बनवूया. सहज मुलं खूप आवडीने खाणार. चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून घेऊया. बघा, छान अशी चपाती लाटून घेतलेली आहे. त्यावर आपण तेल टाकूया. पूर्ण असं पसरवून घ्यायचं तेल. यावर थोडं आपण सुकं गव्हाचं पीठ टाकायचं. आता आपण चाकूनी मध्येच कट देऊया. बघा, छान असा आता एक गोळा बनवून घेऊया. छान असा गोळा बनलेला आहे. सुकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे पुन्हा लाटून घेऊया. बघा, छान असं लाटून घेतलेलं आहे.
थोडेच मी इथे मेयोनीज टाकत आहे. आणि पिझ्झा सॉस. नसेल टोमॅटो सॉस टाकला तरी चालेल. छान असं मिक्स करून पसरवून घ्यायचं. बघा, सहज मुलं या प्रकारे खाणार. वेळ काहीच लागत नाही. टिफिन मध्ये द्यायचं असेल 1-2 पराठे द्यायचे असते, लवकर बनत असतं. भाजीचं पण सहज लवकर कापून होत असतं. नसेल वेळ, रात्रीला कापून ठेवू शकतो आपण फ्रीज मध्ये. बघा, जे भाजीची फिलिंग फ्राय करून घेतलेली होती ते भरूया. भाजी छान अशी फ्राय करून घेतलेली होती आपण. बघा, मुलं भाजीचं खात नसतं, सहज या प्रकारे दिलं तर भाजीचं खाणार. मी आता तुम्हाला सांगत आहे, मी लसूण टाकायचे विसरलेले होते, नंतर मी फ्राय केलेले. तुम्ही काय करायचं, जेव्हा तेल टाकणार, तेलामध्ये जिरे टाकणार, तेव्हाच लसूण पण टाकून द्यायचे. छान अशी फिलिंग भरून घेतलेली आहे. आता आपण रोल बनवूया. खूप सोपी आहे बनवायला आणि खूप चविष्ट लागतं. आता मी तुम्हाला कापून दाखवत आहे की रोल कसा बनलेला आहे. आधी आपण दुसरा रोल पण बनवून घेऊया. पिझ्झा सॉस, नसेल टोमॅटो सॉस टाकला तरी चालेल. मेयोनीज, छान असं मिक्स करून घेऊया. पूर्ण असं पसरवून घ्यायचं. बघा, छान असं पसरवून घेतलेलं आहे. यामध्ये टाकूया. भाजी छान आपण फ्राय करून घेतलेली आहे. खूप चविष्ट लागतं आणि तुम्ही नक्की बनवून बघा. मुलं सहज खूप आवडीने खाणार. यामध्ये मुलांना जे भाजीचं वगैरे आवडत असेल ते भाजी टाकू शकता तुम्ही. आता आपण छान रोल बनवून घेऊया. छान असे 2 रोल बनवून घेतलेले आहे. बघा, छान असे रोल बनलेले आहे. खूप सोपी आहे बनवायला आणि मुलं पण खूप आवडीने खाणार. आता मी याला कट करून दाखवत आहे. दुसरा पण कट करून दाखवत आहे. तुम्ही पण याप्रमाणे बनवून बघा. बघा, व्हेजिटेबल किंवा आणि गव्हाच्या पिठापासून बनलेले आहे तर छानच वाटतात. खूप सोपी आहे बनवायला आणि खायला पण खूप चविष्ट लागतं. छान अशी डिश बनलेली आहे. या प्रकारे तुम्ही पण बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. ज्यांचे पण मुलं भाजीपाला वगैरे खात नसेल त्यांनी तर नक्की बनवून बघा, कारण सहज मुलं खूप आवडीने खाणार. खूप सोपी आहे बनवायला आणि आपण मुलांना टिफिनवर पण देऊ शकतो.